कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कसबा पावडा इथल्या राजर्षी शाहू विद्या मंदिरमध्ये मराठी शुद्ध लेखन या विषयावर कार्यशाळा झाली। 5वी ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते। मुख्याध्यापक अजित कुमार पाटील यांनी मराठी शुद्ध लेखनाचे नियम सांगितले। लिखाण करताना पेन कसा धरावा, पेन आणि डोळ्यांमधील अंतर किती असावं, लिहिताना बसण्याची पद्धत याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं। पहिल्या अक्षराची सुरुवात कशी करावी, उभी, आडवी आणि तिरकी रेष, अर्धगोलाकार, वर्तुळाकार अक्षरांचा सराव घेऊन वळणदार आणि सुंदर अक्षरं कशी काढावीत याची प्रात्यक्षिक दाखवली। गोव्याहून चोरट्या मार्गाने कोल्हापुरातील गांधीनगर परिसरात मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती। त्यानुसार कागल सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं गांधीनगर ते वळिवडे मार्गावर सापळा लावला होता। या सापळ्यात सागर माने अलगद सापडला। त्याच्याकडून सुमारे 1.25 लाखाचं मद्य आणि वाहन जप्त करण्यात आलंय। मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी कोल्हापूरसह 5 जिल्ह्यातील वकिलांची कृती समिती संघर्ष करतेय। खंडपीठ मागणीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आज कृती समितीनं केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली। या चर्चेत कोल्हापूरला खंडपीठ देण्यासंबंधी केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवलाय, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश खडके यांनी दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षित जागा संपुष्टात येणार आहेत। त्यामुळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारनं जबाबदारी झटकून चालणार नाही। कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला पूर्वीप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी गडिंग्लजमधील जनता दलाच्या वतीनं करण्यात आली आहे। त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन झालं। यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, बाळेश नाईक, उदय कदम, बसवराज खणगावे यांच्यासह जनता दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सुमारे 40 डॉक्टरांची आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सिंधुदुर्गमधील नव्या वैद्यकीय महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली आहे। त्यामुळे सीपीआरची सेवा विस्कळीत झाली असून रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। सीपीआरची सेवा सुरळीत होण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये बदली झालेले डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना पूर्ववत वर्ग करावा, अशी मागणी माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांना अक्क महादेवी पुरस्कार जाहीर करण्यात आले होते। या पुरस्कारांचं वितरण कोल्हापुरात पार पडलं। सुमन वडगावकर आणि शैला गाताड यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। सध्याच्या युगात काही महिलांनी मोठी भरारी घेतली आहे। कोल्हापूरच्या कन्यांनी साता समुद्रापारही आपला ठसा उमटवलाय। त्यातून प्रेरणा घेऊन इतर महिलांनी उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येण्याची गरज विविध मान्यवरांनी व्यक्त केली। समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, सुहास भेंडे, राजू वाली, स्मिता हळदे, शशिकला बनछोडे, चंद्रकांत हळदे, मीना कदम यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांना अक्क महादेवी पुरस्कार जाहीर करण्यात आले होते। या पुरस्कारांचं वितरण कोल्हापुरात पार पडलं। सुमन वडगावकर आणि शैला गाताड यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। सध्याच्या युगात काही महिलांनी मोठी भरारी घेतली आहे। कोल्हापूरच्या कन्यांनी साता समुद्रापारही आपला ठसा उमटवलाय। त्यातून प्रेरणा घेऊन इतर महिलांनी उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येण्याची गरज विविध मान्यवरांनी व्यक्त केली। समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, सुहास भेंडे, राजू वाली, स्मिता हळदे, शशिकला बनछोडे, चंद्रकांत हळदे, मीना कदम यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। करवीर तालुक्यातील केरली इथल्या स्वर्गीय भारती पवार यांच्या स्मरणार्थ सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आली। माजी सरपंच विश्वनाथ पवार प्रेमी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या उपक्रमात संयुक्त आंबेडकर नगरातील कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते।